सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर याचे आन्सर येत असतील तर सर्वांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करीन ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि अजून तुमचा जो काय स्कोर येतोय आन्सरचा तो स्कोर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो जरा वेळ न घालता आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 आहे, सर्वाधिक मांसाहारी देश कोणता आहे? तर याचं उत्तर सर्वाधिक मांसाहारी देश चीन देश आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, सध्या जगामध्ये किती देश आहेत? तर याचं उत्तर सध्या जगामध्ये 195 देश आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, अमेरिकेमध्ये किती भारतीय डॉक्टर आहेत? तर याचं उत्तर अमेरिकेमध्ये 30% भारतीय डॉक्टर आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, पाकिस्तानमधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर पाकिस्तानमधील सर्वात लांब नदी सिंधू नदी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, जगातील सर्वात लांब देश कोणता आहे? अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राइब करा। आणि तुमचा काय स्कोर येतो तो स्कोर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर जगातील सर्वात लांब देश चिली देश आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन आहे, कॉफीचा शोध कोणत्या देशात लागला? याचं उत्तर कॉफीचा शोध इथिओपिया देशात लागला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, पाकिस्तानचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे? याचं उत्तर पाकिस्तानचा राष्ट्रीय गोड पदार्थ गुलाबजामुन हा पदार्थ आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, साखरेचा शोध कोणत्या देशामध्ये लागला? तर याचं उत्तर आहे साखरेचा शोध भारत देशामध्ये लागला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या प्राण्याला सर्वात जास्त दात असतात? अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर याचं उत्तर आहे गोगलगाय प्राण्याला सर्वात जास्त दात असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, वरण भात खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो? तर याचं उत्तर वरण भात खाल्ल्याने शरीराला वरीलपैकी सर्व फायदे होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, पालक खाल्ल्याने शरीराला काय फायदा होतो? तर याचं उत्तर आहे पालक खाल्ल्याने शरीराला दृष्टी सुधारते, फायदा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, खालील प्रमाणे कोणता पक्षी दारू सुद्धा पितो? तर याचं उत्तर आहे खालील प्रमाणे कावळा पक्षी दारू सुद्धा पितो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 13 आहे, काळ्या रंगाची बटाटी कोठे बघायला मिळतात? अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा काय स्कोर येतो तो सर्वांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। तर याचं उत्तर आहे काळ्या रंगाची बटाटी अमेरिका देशात बघायला मिळतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, दुधामध्ये हळद टाकून पिल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे दुधामध्ये हळद टाकून पिल्याने शरीरावर वरील सर्व परिणाम होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या देशात हिरवा सूर्य बघायला मिळतो? याचं उत्तर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा,
म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करीन ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि तुमचा काय स्कोर येतो तो सर्वांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा आणि व्हिडिओ जितका शेअर होईल तितका तुम्ही शेअर करा आणि प्लीज सर्वांनी लाईक्स करत जावा आणि लाईक्स करा पूर्ण आणि व्हिडिओ आहे तो पूर्ण वॉच करत जावा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये।